नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण ऑडिटिंग सेकंडचा चौथा टॉपिक बघत होतो. ते म्हणजेच काय, ऑडिट ऑफ बँकिंग कंपनीज. त्यालाच मराठीमध्ये म्हणता येऊ शकते काय की अधिकोष कंपन्यांचं अंकेक्षण. तर त्यामध्ये आपण अगोदरच्या लेक्चर पर्यंत 2 पॉईंट पूर्ण केलात. तर या लेक्चरमध्ये त्यानंतरचा पॉईंट घ्यायचा आणि ते म्हणजेच काय, ऑडिट ऑफ नॅशनलाइज्ड बँक. म्हणजेच ऑडिट ऑफ नॅशनलाइज्ड बँक, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रीयकृत बँकांचे अंकेक्षण. तर त्यामध्ये अगोदर बेसिक स्वरूपामध्ये माहिती बघता येऊ शकते की भारतामध्ये काय 1969 साली राष्ट्रपतीच्या अध्यादेशाद्वारे काय करण्यात आलं की ज्या बँकांची ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त होती अशा 14 बँकांचं 1969 साली काय करण्यात आलं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं. बरोबर. त्यासोबतच 1980 साली ज्या बँकांची ठेवी ही 200 कोटीपेक्षा जास्त होती अशा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. म्हणजेच 1969 साली 14 बँकांचं आणि 1980 साली 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. बरोबर. पण त्या संदर्भात काय एक अधिनियम होता, एक कायदा होता त्या 14 बँकांचं तसंच 6 बँकांच्या संदर्भात. ते म्हणजेच काय, तर बँकिंग कंपनीज ॲक्वायजेशन अँड ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग्स ऍक्ट 1970. 1970चा काय होता, तर बँकिंग कंपनी म्हणजेच अधिकोषण कंपन्या उपक्रमाचे अर्जन आणि हस्तांतरण अधिनियमन 1970 या कायद्यानुसारच काय करण्यात आलं, राष्ट्रपतीच्या अध्यादेशाप्रमाणे 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तसंच 1980 ला काय करण्यात आलं, 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. हे लक्षात. त्याबरोबरच आता हे नॅशनलाइज म्हणजे काय, सरकारच्या मालकीच्या बँका. बरोबर. आपण कालच्या लेक्चरपर्यंत काय बघितलं की ज्या काही व्यापारी किंवा मग ज्या काही विदेशी बँका त्यांचं कशा पद्धतीनं अंकेक्षण केलं जाते ते पाहिल्यात. बरोबर. त्यासोबतच काही मुद्दे कालच्या लेक्चरपर्यंत आपण जे काही पाहिल्यात ऑडिट ऑफ बँकिंग, तेच मुद्दे ह्याच्यामध्ये सुद्धा येतात राष्ट्रीयकृत बँकेमध्ये. त्यासोबतच राष्ट्रीयकृत बँकांचं काय अंकेक्षण करते वेळेस ऑडिटरला काही तरतुदीचं पालन करावं लागते. तेच आपल्याला या लेक्चरमध्ये पूर्ण करायचे. तर काय जे काही अधिनियमन आहे, कायदा आहे, कोणता 1970चा असेल 14 बँकांच्या राष्ट्रीयकरणातील, किंवा मग 1980 ला ज्या काही 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्या बाबतीत कायदा असेल, त्या कायद्यातील कलम 10 उपकलम 1 नुसार काय या राष्ट्रीयकृत बँकांचं अंकेक्षण करताना काही तरतुदीचं पालन किंवा मग त्या तरतुदीनुसारच अंकेक्षकांना अंकेक्षण करणं गरजेचं आहे. आता कोणत्या तरतुदी आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर पुढील प्रमाणे काही तरतुदी या कायद्यातील आहेत, त्या कायद्यातील तरतुदीप्रमाणेच बँकांचं, राष्ट्रीयकृत बँकांचं अंकेक्षण करण्यात आलं पाहिजे. त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते बघा, काय की राष्ट्रीयकृत बँकांचं अंकेक्षण करण्यासाठी जो कोणी अंकेक्षक आहे त्याची नियुक्ती करण्यापूर्वी आरबीआयची पूर्व परवानगी घ्यावी लागते. हा पहिला पॉईंट हे लक्षात. त्यानंतर दुसरा पॉईंट बघा, काय की जो कोणी अंकेक्षक म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे तो काय बँकिंग अधिनियमानुसार पात्रताधारक असला पाहिजे. म्हणजे तो काय सीए असला पाहिजे कायद्यानुसार, हे सांगितलेलं आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट काय सांगितलेला आहे, तर तिसऱ्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे की आता ऑडिटरला त्याच्या कामाचा मोबदला आता कोण द्यावं, तर जे काही अंकेक्षक आहे त्याचा कामाचा मोबदला देण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या दोघांच्या काय सल्ल्यानं काय करण्यात येते, किंवा मग या दोघांच्या हे दोघं कोण, केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हे दोघं मिळून ऑडिटरच्या कामाचा मोबदला ठरवित असतात. हे या ठिकाणी तिसरा पॉईंट सांगता येऊ शकतो. त्यानंतर 4 नंबर बघा, काय म्हटलेलं आहे की अंकेक्षकाला काही अधिकार देण्यात आलेले आहेत. आता कोणते अधिकार, तर या 4 नंबरच्या पॉईंटमध्ये काही सब पॉईंट देखील आहेत. मग त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते 4 मध्येच. काय म्हटलेलं आहे की अंकेक्षक अधिकोषाच्या प्रपत्राची, अधिकोष जे काही बँक आहेत त्या बँकामध्ये प्रपत्राची, खात्यांची, खाते वह्यांची आवश्यकतेनुसार तपासणी करू शकतो. हा पहिला पॉईंट सांगितलाय 4थ्या मध्ये. त्यानंतर दुसरा पॉईंट काय सांगितलाय 4थ्या ह्याच्यामध्ये की अंकेक्षण कार्यात मदत म्हणून ऑडिटर काय करू शकतो
की अधिकोषाच्या खर्चानं आता अंकेक्षण करायचं असेल तर आता अंकेक्षण काम खूप लेंदी असेल तर अशा वेळेस त्याला मदत करण्यासाठी ऑडिटर काय करू शकतो की अंकेक्षण कार्यात मदत म्हणून एखाद्या लेखापालाची नियुक्ती करू शकतो. पण कोणत्या खर्चानं, कुणाच्या खर्चानं, तर संबंधित बँकेच्या खर्चामधून त्या लेखापालाची किंवा मग त्या अकाउंटंटची नेमणूक करत असतो. हा दुसरा पॉईंट. पहिला पॉईंट काय चौथ्यामध्ये, तर पहिला पॉईंट चौथ्यामध्ये सांगितलेला आहे की काय सर्व प्रपत्राची, खात्यांची किंवा मग खातेवह्यांची तपासणी करू शकतो आवश्यकतेनुसार. दुसरा सांगितलंय की एखाद्या अकाउंटंटची नेमणूक करू शकतो अंकेक्षण करण्यासाठी, पण अधिकोषांच्याच खर्चानं ते करू शकतो. तिसरा पॉईंट काय सांगितलाय, तिसऱ्या पॉईंट मधले की जो कोणी ऑडिटर आहे तो काय करतो, बँकांचे जे काही कस्टोडियन असतात, कस्टोडियन म्हणजे काय, बँकामध्ये जे काही अधिकारी वगैरे असतात, बँकामधील साहित्यांचं वगैरे काय संवर्धन करण्यासाठी असणारे व्यक्ती किंवा अधिकारी जे काही असतात, त्या अधिकारी, कस्टोडियन अधिकारी किंवा मग जे काही कर्मचारी आहेत यांच्या खात्यांचं सुद्धा ऑडिटर काय करत असतो की अंकेक्षण करत असतो किंवा मग परीक्षण करण्याचं काम करत असतो. या तिसऱ्या पॉइंट मध्ये सांगितले. त्यानंतर 4 नंबर बघा, 4 नंबर मध्ये काय सांगितलेलं आहे, तर अंकेक्षकानं अंकेक्षण झाल्यानंतर अंकेक्षणाचा अहवाल, अंकेक्षणाबाबतीत अहवाल तयार करून केंद्र सरकारला सादर करावा लागतो किंवा मग केंद्र सरकारला द्यावा लागतो. त्यासोबतच त्याची एक प्रत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला म्हणजेच आरबीआयला आणि त्यासोबतच संबंधित बँकेला आपल्या अहवालाची एक प्रत देणं गरजेचं आहे. म्हणजे काय, अहवाल तयार करणं, केंद्र सरकारला सादर करणं, त्याची एक प्रत आरबीआयला, त्यानंतर त्याची आणखीन एक प्रत संबंधित बँकेला सादर करणं गरजेचं आहे. त्यासोबतच त्या अहवालामध्ये पुढील किंवा मग खालील काही बाबींचा उल्लेख असणं गरजेचं आहे. आता कोणत्या बाबींचा उल्लेख आहे, तर त्यामध्ये अ नंबर सांगता येऊ शकते. चौथ्यामधील अ मध्ये कोणतं, तर बघा त्यामध्ये अ की अंकेक्षकास काय करावं लागते की अंकेक्षकानं अंकेक्षण करताना अंकेक्षणाबाबतीत आपला दृष्टिकोन निश्चित करून संबंधित बँकेचं अंकेक्षण करून अंकेक्षणासंदर्भात संबंधित जे काही ताळेबंद आहेत किंवा मग वित्तीय विवरण आहेत यावरती प्रकाश टाकून त्या अधिकोषातील किंवा मग त्या बँकेतील जे काही ताळेबंद आहे ते योग्य पद्धतीनं आहे, ते पूर्ण आहे याची खात्री करून घेणं गरजेचं आहे आणि याचा खुलासा संबंधित अहवालामध्ये देणं गरजेचं आहे. म्हणजे ऑडिटरनं काय की वित्तीय विवरणावरती प्रकाश टाकणं गरजेचं आहे. त्यासोबतच जे काही ताळेबंद आहे वित्तीय विवरणातील ते पूर्ण आहे, योग्य आहे याची खात्री करून घेणे आणि त्याचा उल्लेख संबंधित अहवालात देणे, पहिली बाब. त्यानंतर दुसरं म्हणजे काय, ब मध्ये काय की अधिकोषाकडून संबंधित ऑडिटरला अंकेक्षकानं किंवा मग ऑडिटरनं त्याच्या मागणीप्रमाणे बँकांनी त्याला जे काही माहिती पाहिजे होती ती पुरवलेली आहे. काही बाबतीत स्पष्टीकरण मागितल्यानंतर संबंधित बँकांनी ऑडिटरला त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ऑडिटरच्या आवश्यकतेनुसार किंवा मग मागणीप्रमाणे त्याला योग्य ती माहिती पुरवलेली आहे आणि त्यामुळे त्याचं समाधान झालेलं आहे याचा उल्लेख देखील त्यानं अहवालामध्ये करणं गरजेचं आहे. दुसरी बाब काय, पहिल्या बाबमध्ये सांगितले ताळेबंद किंवा वित्तीय विवरणे पूर्ण आहेत यावर प्रकाश टाकणं. दुसरं काय सांगितलं की बाबा जे काही माहिती मागवली ती पूर्ण आहे, समाधानकारक बाब आहे, म्हणजे ऑडिटरचं समाधान झालं दुसरं. त्यानंतर तिसरा पॉईंट काय सांगितलेला आहे की बँकेनं जे काही व्यवहार केलेले आहेत ते बँकेचे जे काही व्यवहार आहेत, बँकांना जे काही अधिकार दिलेले होते, जे काही अधिकार कक्षा होती हे लक्षात, त्या कक्षेतच राहून बँकांनी काय कामकाज किंवा मग आपलं कार्य पूर्ण केलेलं आहे हे अंकेक्षकानं अंकेक्षणात काय पाहणं गरजेचं आहे. कोण, अंकेक्षकानं अंकेक्षणात. म्हणजेच काय 3 नंबर मध्ये काय सांगितले की संबंधित बँकेनं जे काही बँकेला अधिकार देण्यात होते ते अधिकार कक्षेतच, त्याच्या बाहेर जाऊन किंवा मग त्याच्या पुढे जाऊन बँकेने कोणतेही व्यवहार केले नाहीत हे ऑडिटरनं पाहिलेलं आहे आणि त्या संबंधित त्याविषयी अहवालामध्ये नमूद केलेलं आहे की बँकेनं आपले जे काही व्यवहार केलेले आहेत ते अधिकार कक्षेतच केलेले आहेत. हे 3 नंबर मध्ये म्हणजेच क नंबर मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढला ड नंबर बघा. ड नंबर मध्ये काय सांगितलंय की बँकांचं किंवा मग अधिकोषांचं जे काही नफा तोटा पत्रक आहे ते योग्य आहे, पूर्ण आहे याचा काय निर्वाळा
किंवा मग याची खात्री करून स्पष्टीकरण देणे अहवालामध्ये हे सांगितलेलं आहे. जर नफा तोटा बरोबर असेल तर योग्य, नसेल तर नाही म्हणून आपलं मत प्रकट करणं अहवालात हे सांगितले. त्यानंतर पुढला ई नंबर मध्ये काय सांगितले की बँकांच्या शाखा इतरत्र असतात. बरोबर. मग बँकांच्या शाखाकडून बँकांच्या जे काही शाखा आहेत इतरत्र त्या शाखाकडून वेळोवेळी जे काही अहवाल आहेत ते अहवाल प्राप्त झालेले आहेत. त्यासोबतच महत्वाचे किंवा मग इतर आवश्यक कागदपत्र वेळोवेळी प्राप्त झालेले आहेत किंवा नाही झालेले आहेत, याविषयी अहवालामध्ये अंकेक्षकानं मत देणं गरजेचं आहे. म्हणजेच बँकांच्या इतर शाखांचे अहवाल आणि महत्वाचे कागदपत्र मिळाले तर हो, नाही मिळाले तर नाही, याविषयी आपलं मत अहवालामध्ये अंकेक्षकानं देणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढला फ नंबर काय, केंद्र सरकार ऑडिटरला संबंधित अधिकोशाविषयी माहिती विचारते किंवा स्पष्टीकरण विचारते. मग तेव्हा त्या ऑडिटरला केंद्र सरकारला वेळोवेळी केंद्र सरकारच्या मागणीनुसार माहिती पुरवणं आवश्यक असते, कारण राष्ट्रीयकृत बँकांचं अंकेक्षण आहे ना, मग पुरवणं गरजेचं आहे. आणि माहिती पुरवल्यानंतर संबंधित अंकेक्षकानं त्या अहवालामध्ये मेन्शन केलं पाहिजे कोणती माहिती मागवली केंद्र सरकारनं, कोणते स्पष्टीकरण मागवले, कोणते स्पष्टीकरण दिले, याविषयी काय त्या अहवालामध्ये बाबी नमूद करणं गरजेचं आहे हे सांगितले. आणि त्यानंतर शेवटचा नंबर काय सांगितलेला आहे की अधिकोशाचा जो काही अहवाल आहे, अधिकोशाबाबतीत किंवा बँकांच्या संदर्भात जो काही अहवाल आहे तो अहवाल सदनात, कोणत्या सदनात, जे काही पार्लमेंट आहे त्या सदनात सतत 30 दिवस, हे लक्षात, संसदेच्या प्रत्येक सदनात म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काय म्हटले, कमीत कमी 30 दिवस तो अहवाल दररोज सादर करणं गरजेचं आहे हे सांगितलेलं आहे या ठिकाणी. तर एवढ्या बाबी राष्ट्रीयकृत बँकांच्या अंकेक्षणामध्ये काय किंवा मग तरतुदीनुसार एवढ्या बाबी करणं संबंधित अंकेक्षकांना गरजेचं आहे. ऑडिट ऑफ बँकिंग संदर्भात काल काही आपण मुद्दे बघितला, ते तर मुद्दे करणं गरजेचंच आहे बँकांच्या संदर्भात. त्यासोबतच हे सुद्धा बाबींचं, ह्या सुद्धा तरतुदींचं पालन होणं गरजेचं आहे हे लक्षात. म्हणजेच काय, अंकेक्षकाची नेमणूक असेल, त्यांचं मोबदला असेल, त्यासोबतच काय त्यानं केंद्र सरकारला अहवाल देणं, आरबीआयला किंवा मग संबंधित बँकेला त्याविषयी, बँकेविषयी माहिती, बँकांच्या शाखाविषयी, हे सर्व बाबी काय पुरवणं, घेणं आणि अहवालामध्ये सर्व बाबी नमूद करणं गरजेचं आहे. ताळेबंद, नफा तोटा पत्र हे लक्षात, याविषयी, त्यासोबत जे काही स्पष्टीकरण मागितले शाखांना किंवा बँकांना ते वेळोवेळी भेटले, समाधानकारक बाब आहे किंवा नाही, याविषयी मत प्रकट करणं हे सुद्धा अहवालामध्ये गरजेचं आहे. म्हणून हे एक ऑडिटरचं काय कर्तव्य किंवा मग ऑडिटरची जबाबदारी असलेलं आपणास या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीने थोडक्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या अंकेक्षणासंदर्भातील ह्या काही तरतुदी कोणत्या, जे काही 1970चं अधिनियमन होतं 14 बँकांचा अंकेक्षणासंदर्भातील, त्यासोबतच 6 बँकांचा 1980च्या जे काही अधिनियमन होतं त्या अधिनियमातील कलम 10 उपकलम 1 नुसार एवढ्या तरतुदीनुसारच काय राष्ट्रीयकृत बँकांचं अंकेक्षण पूर्ण करण्यात येते हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर या ठिकाणी हा पॉईंट संपलेला आहे. पुढल्या लेक्चरमध्ये आपण NPA नॉन परफॉर्मिंग ऍसेट विषयी आपण माहिती बघणार आहोत. ओके, थँक्यू.